गोपीचंद लावण्याचा काय फायदा आहे ऐका. एक सावकार संतांकडे गेला. महाराज, परमार्थ करावा वाटतोय पण वेळ नाही माझ्याकडे, वेळ नाही. परमार्थ करावा वाटतोय अंतःकरणापासून, वेळ नाही. काहीतरी असा परमार्थ सांगा जेणेकरून माझं कल्याण होईल. ते म्हटले काय नाही, सकाळी उठायचं, ज्ञानेश्वरीच्या पावया वाचायच्या, त्याचा अभंग वाचायचे. ते म्हटले महाराज तेवढा वेळ माझ्याकडे नाही, तेवढा वेळ माझ्याकडे लई काम आहे म्हणे, मला रोज फिरावं लागतं, काम आहे माझ्याकडे, तेवढा वेळ नाही. ते म्हटले ज्ञानेश्वरीच्या वाचण्यापेक्षा गा त्याचा एखादा तरी अभंग वाच, कल्याण होईल तुझं. तितकाही वेळ नाही मला, तितकाही. आंघोळ केल्यानंतर काही करू नको, गण तरी लाव, गण तरी कपाळाला. ते म्हटलं तेवढा वेळ नाही गोपीचंदन लावायचा. अरे बाबा म्हणले तुला तर लईच कमी वेळ आहे तुझ्याकडे. बरेच माणसं म्हणतात महाराज आम्हाला जेवायला सुद्धा वेळ नाही, जेवायला. मग जगतो तरी कशाला, जेवायला वेळ नाही तर तुला, ऐका. मग तितका वेळ माझ्याकडे नाही, तितकाही. ते म्हटले मग असं कर, तुला तर गण लावायला वेळ नाही, पण तुझ्या घराजवळ एखादा वारकरी आहे का, वारकरी, काय करायचंय, काय नाही, तू गण लावू नको, पण त्या वारकऱ्याने गण लावलेला तेवढा बघ. काय कर, त्या वारकऱ्याने गण लावलेला बघ. फक्त रोज सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्याबरोबर तेवढा नियम पाळ, तुझं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, कल्याणच होईल. ते म्हटले आहे गडे, आमच्या शेजारी एक कुंभाराचा व्यक्ती आहे आणि तो रोज वारकरी आहे, महिन्याला पंढरपूरची वारी करतो आणि तो रोज गण लावतो, कपाळाला गण लावतो, त्याचं तेवढं तोंड बघत जा. आणि त्याने ठरवलं संतांचा शब्द, संतांचा एवढा जरी शब्द असला, थोडा जरी, कल्याण करतो महाराज. बाबाने थोडं जरी बोललं तरी त्याच्यामध्ये अर्थ मोठा असतो बरं का. अर्थ ज्याला घ्यायचा आहे तो घेतो, ज्याला घ्यायचा आहे तो घेतो. आणि काही माणसं सोबत राहून सुद्धा काही परिणाम पडत नाही. आणि ज्याला घ्यायचंय तो किती लांबून, कसं आहे, ते कमळाच्या जवळच दरदुरी असते म्हणे ज्ञानोबा आहे. कमळाच्या जवळच दरदुरी असते, कमल कंद आणि दरदुरी नांदन कैकेची घरी पराग जवळ असतो, पण त्याला त्या कमळाच्या सुगंधाशी काही देणं घेणं नाही. मग कुठून तरी एखादा भ्रमर उडत उडत येतो आणि त्याचा सुगंध टिपतो कुठून तरी. म्हणून ऐका तुम्ही, एक तरी संतांचा शब्द घेतला तरी त्याच्यात कल्याण होतं आपलं, फक्त घेतलं पाहिजे. आणि त्या सावकाराने जीवनामध्ये तो नियम ठेवला. सकाळी उठल्याबरोबर काहीच करायचं नाही, कुंभाराच्या घरी थेट जायचं, कुंभाराचं तोंड बघायचं, तिथून माघारी फिरायचं, कुंभाराला बोलायचं सुद्धा नाही, गण पाहायचा कपाळाचा, तिथून बाजूला यायचं, गण. रोजचा नियम. काही दिवस गेले आणि एके दिवशी याला थोडा आंघोळ करण्याकरता उशीर झाला आणि तोवर कुंभार कामावर निघून गेला. आता कुंभाराचं काय काम असतं, रोज जाऊन माती आणायचं, घरी यायचं, माती तुडवायची, त्याचे मडके घडवायचे, मडके भाजायचे आणि ते बाजारामध्ये नेऊन विकायचे, रोजचा नियम. हा आंघोळ करून गेला त्याच्या घरी. घरी गेला तर कुंभार दादा नाहीत. घर त्याला विचारलं का हो, मालक नाहीत का? ते म्हटले मालक तर गेले कामावरती. मग काय काम होतं का? नाही मला मालकाशी काम आहे. केव्हा येतील? आता ते कामावरती गेलेत, ते केव्हा येतील याची काही गॅरंटी. कुठे गेलेत ते? रोजच्या डोंगरावर गेलेत माती आणण्याकरता. किती वेळ आहे मला काही सांगता येणार नाही. आता याच्याकडे वेळ कमी, कामावर जाणारा सावकार अगोदरच. मग याने काय केलं माहिती आहे का, मी जातो म्हणे डोंगरावर, मी पाहून येतो. डोंगरावरती गेला. हा डोंगरावरती गेला, कुंभार माती खंदत होता, माती काढत होता, रोजच्या ठिकाणी माती काढत होता. आणि आज योगायोगाने झालं असं, त्यानं असं माती काढत असताना एक असा हाणला, ते काय असतो त्याच्या कुंभाराकडे काढण्याचा, तिकास असा मारला. आणि मारल्याबरोबर सावकार जायला आणि तिथं खणकुनी आवाज यायला गाठ पडली. काय आली? खणकुन्या. खणकुन्या कळतं ना? खणकुन्या वाजलं म्हणजे काय निघालं? हा हांड्याचं बरं कळतो. हांडा निघाला, हांडा. त्याने महाराज हांडा असा बाहेर काढला, त्याच्यामध्ये सोन्याचा खजानाचा असा सोन्याच्या मोहरा. त्याने पाहिलं आणि एवढ्यामध्ये ते आलं. त्यानं बघितलं नाही त्या सावकारानं हांडा सापडलेला. आणि यानं तिथून कुंभाराला बघितलं, कुंभाराला, आणि मोठमोठ्याने आनंद आनंद उड्या मारायला लागला. बघितलं बघितलं बघितलं, काय म्हणायला लागला? बघितलं बघितलं बघितलं. कुंभार म्हणतच होता कोणीतरी येऊ नये. एवढ्यामध्ये सावकार बघितलं बघितलं म्हणा. त्याने त्या सावकाराकडे बघितलं कुंभाराने. हे तर बघितलं बघितलं म्हणतोय आणि ते पळायला लागलं. ते म्हटले सावकार थांबा 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 थांबा. ते म्हटले नाही नाही मी बघितलं, आता बघितलं, चाललो गावाकडे. त्या कुंभाराला वाटलं पक्का आता गावात जाऊन हे सांगणार. ते म्हटले सावकार इकडे या, तुम्हाला अर्ध मला अर्ध, पण गावात सांगायचं. सावकार म्हटले अर्धा अर्ध नेमकी भानगड काय? सावकार तिथून माघारी आलं. ते पक्क सावकार होतं, हा ते हाडाचा सावकार. तिथून माघारी आलं आणि ते म्हटलं अर्धा अर्ध काय? काय नाही सावकार, मला हांडा सापडलाय आणि तुम्ही बघितलंय. आणि मग याच्यातलं तुम्हाला अर्धा आणि मला अर्धा. सावकार म्हटलं अरे 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 अरे,
संतांनी फक्त दुसऱ्याचा गण पाहण्याचा एवढा नियम दिला होता. तर या हंड्यातला मी पाहिलाय नाही, तर या हंड्यातला अर्धा भाग मला भेटतोय. मी जर गण लावला असता तर कोणता खजाना भेटला असता, दुसरा कोणता भेटला नसता, पंढरपूरचा मालक भेटला असता. असं हे तर खजाना एक दिवशी संपल, पण ते जोडिले हे न सरे